नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे कॅपराऊंड फर्स्टचे ऑप्शन फॉर्म स्टार्ट झालेले आहे। तर हे ऑप्शन फॉर्म कसे भरायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत की कॅपराऊंडचा जो टाइम टेबल आहे तो कशा प्रकारे आहे। तर ऑप्शन फॉर्म फर्स्ट भरण्यासाठी आपल्याला 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट ही वेळ दिलेली आहे। त्यानंतर प्रोविजनल अलॉटमेंट डिक्लेअर होईल त्याचा 5 ऑगस्टला आणि त्याच्यानंतर 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट आपल्याला अलॉटमेंट मिळाल्यानंतर सीट ॲक्सेप्ट करायची आहे ऑनलाईन। त्याच्यानंतर कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी जायचं आहे आपल्याला। शेवटची तारीख आहे 8 ऑगस्ट 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत। ठीक आहे। ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम CET सेलच्या या वेबसाईटवरती जायचं आहे। या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम टेक्निकल एज्युकेशन या ऑप्शनवरती जाऊन अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं बघा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग DSE या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर समोर बघा आता आपल्याला जर फॉर्म भरायचा आहे तर त्याच्यामध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। हे बघा इथं हेडिंग आलेलं आहे की कॅपराऊंड फर्स्ट सुरू झालेला आहे। तर तो कसा भरायचा किती तारीख वगैरे दिलेली आहे। रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला एक या प्रकारे स्क्रीन येईल। ही स्क्रीन आल्यानंतर इथे आपल्याला रजिस्टर्ड ईमेल ID टाकायचा आहे जो आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरताना टाकलेला आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आपल्याला। ठीक आहे। त्यानंतर साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यानंतर आपल्या पुढे असं एक पेज येईल। त्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून नंतर टेक्निकल एज्युकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या पुढे एक असे ऑप्शन येईल डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इन इंजिनिअरिंग येथे क्लिक करायचं आहे आपल्याला। त्यानंतर हे वेबसाईट ओपन होईल। याच्यामध्ये मी काही गोष्टी ब्लर केलेल्या आहे। हे पब्लिक व्हिडिओ असल्याच्यानं आपण विद्यार्थ्याची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दाखवू नाही शकत। ठीक आहे। नंतर आपल्याला फिल कॅपराऊंड फर्स्ट ऑप्शन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। स्टार्ट फिलिंग येथे क्लिक करूया। नंतर आपल्याला इथे बघा तुम्हाला ज्या ब्रँचला ॲडमिशन घ्यायची आहे किंवा ज्या ब्रँचचे कॉलेज चूज करायचे आहे त्या ब्रँचचे नाव येथे आपल्याला सिलेक्ट करायचे आहे। ही नावे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे ऑप्शन आहे याच्यामध्ये ब्रँच जेवढा काही ब्रँच अवेलेबल आहेत डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेससाठी त्याच्या सर्व ब्रँचचे नाव इथे दिलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाइप्स घ्यायचे आहे गव्हर्नमेंट एडेड अनएडेड। ठीक आहे। त्यानंतर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचे आपल्याला कोणत्या युनिव्हर्सिटीतले कॉलेज आपल्याला चूज करायचे आहे ते। त्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे कोणत्या डिस्ट्रिक्टमधले कॉलेज आपल्याला ॲड करायचे आहे ते। ठीक आहे। केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे। सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर अशा प्रकारे कॉलेजची लिस्ट येईल आपल्या पुढे। त्यातल्या प्रत्येक कॉलेजचे आपल्याला ज्या कॉलेजचे तुम्हाला ब्रँच टाकायची आहे त्या ब्रँचच्या समोर क्लिक करायचं आहे चेकबॉक्समध्ये। आता हे बघा फॉर एक्झाम्पल अमरावती कॉलेज आपल्याला हे ब्रँच घ्यायचं आहे त्याच्या पुढे समोर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे जे कॉलेज तुम्हाला ॲड करायचे आहे ते। ठीक आहे। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेजवरती सेव्ह अँड प्रोसीड झाल्यानंतर त्याला क्रमाने लावायचे आहे आणि लॉक करायचे आहे। ओके। जर काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।